अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिवल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळको तुम्हासनी वार्ता द्यायला आलो। काय झालं? माळसादेवी गड सोडून नेवाशाला चालल्यात। तू लक्ष्मी देवींना सारं काही सांगितलेलं दिसतंय लतिका। हाळसा तिने तुमच्या काळजीपोटीच मला सारं सांगितलं। माझं काही चुकतं आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मला केवळ इतकंच म्हणायचंय की तुम्ही भावनेच्या भरात असं तडकाफडकी कोणताही निर्णय घेऊ नका। भावनेच्या भरात निर्णय घेऊ नको असं म्हणता आहात तुम्ही लक्ष्मी देवी, पण माझ्या मनाची काय अवस्था होते आहे हे मी तुम्हाला कसं सांगू? यांना देखील मी विचारलं पण यांनी मला स्पष्टपणे नकार दिला। उलट बाबांना जेजुरीत बोलवून घे असं यांनी मला सुचवलं। हा मार्ग सर्वतोपरी चांगला आहे असं नाही का वाटत तुम्हाला? नाही देवी, बाबा जर इथे आले तर ते माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतील असं नाही वाटत मला। आणि त्यांना जर माझ्या बाबतीत एखादं सत्य ठाऊक असेलही तरी ते इथे येऊन मला ते सांगतील असं वाटतं तुम्हाला? आणि त्यांना जर काही ठाऊकच नसेल तर? मला वाटतं का तुम्ही लागलीच गडावर जाऊ। तुम्ही या आजी, देव येत्याल। म्हाळसाताईंचं असं रागावून जाणं बरं नव्हतं, तेव्हा तुम्ही जावं त्यासनी थांबवावं। मी तिला जाऊ नको असं सांगितलं होतं, कारण त्यामागे काही कारण आहे। पर देवा, तुम्ही हत असताना म्हाळसाताईंनी असं निघून जाणं बरं दिसणार नाही।
मी तुझ्यासाठी वेळ नाही देऊ शकलो. तेव्हा आता तुम्ही त्याचा विचार नका करूजी. तुम्हाला जे जाणून घ्यायचं आहे ते तुम्हाला इथल्या आख्यानातून कळेलच. मग मला तसं स्वप्न का पडलं असेल? काय अर्थ आहे त्याचा? हे मी कसं सांगणार? तेच मी म्हणते आहे, कोणीही मला काहीही सांगू शकणार नाही. जोपर्यंत मी त्यांना भेटत नाही, त्यांच्याशी बोलत नाही, तोपर्यंत माझं समाधान नाही होणार. जरी त्यांना काही ठाऊक नसेल तरी मला ते त्यांच्या तोंडून ऐकायचे आहे. आता मला अडवू नका लक्ष्मी देवी, येते मी. म्हाळसा, मला असं कळलं की तू नेवासेला निघाली आहेस. हो, मला आता धीर धरवत नाही. क्षणाक्षणाला माझी अस्वस्थता वाढू लागली आहे. मला बाबांना भेटणं अनिवार्य आहे. म्हाळसा, तुम्ही आणि श्री खंडेराय, तुम्ही दोघांनी या विषयावर एकांतात बोलावं असं मला वाटतं. येते मी. म्हाळसा, तू शांत का आहेस? आधीपासून आजपर्यंत मी कोण आहे हा प्रश्न मला कधी पडलाच नाही. पण जेव्हापासून आख्यान सुरू झाले आहे तेव्हापासून सत्य जाणून घेण्यासाठी माझे मन अधीर झाले आहे. जे आज ना उद्या तुला कळणारच आहे. ह्या आख्यानातून तुला ते सापडणार आहे. यासाठी नेवासेला जाण्याची काय आवश्यकता आहे? कारण माझ्या अस्तित्वाच्या खुणा माझ्या गतजन्माशी जोडल्या गेल्या आहेत. माझ्याशी, तुमच्याशी, माझ्या आईवडिलांशी देखील त्या जोडल्या गेल्या आहेत. पण त्या खुणा मला सापडतच नाही. मला जोही संकेत मिळतो तो मला सत्याकडे घेऊन जातोय असं मला वाटत राहतं. आता नुकताच मला एक संकेत मिळाला, पण त्याबद्दल मात्र मी तुम्हाला आत्ता काही सांगू शकेन असं मला वाटत नाही. म्हाळसा, तुला जे योग्य वाटतं ते तू करू शकतेस. पण एकीकडे जेजुरीमध्ये जे काही घडत आहे आणि भविष्यात जे काही घडणार आहे ते सोडून नेवासेला जाण्या एवढं ते महत्वाचं आहे का? असं काय घडणार आहे भविष्यात? असं काय घडलं की ज्यामुळे तू एवढी अस्वस्थ झाली आहेस? मला तुझी काळजी वाटते. मी तुला असं अस्वस्थ, दुःखी नाही पाहू शकत हे तू देखील जाणतेस. तू अस्वस्थ का आहेस हे जर तू मला सांगितलेस तर मी तुझ्या मनातील शंका दूर करू शकेन. तुम्ही माझे सर्वस्व आहात, माझे आराध्य आहात आणि तुमच्यापासून मी कुठलीही गोष्ट लपवून ठेवणार नाही हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. पण तुम्ही आग्रह धरता आहात म्हणून सांगते. मला एक स्वप्न पडलं ज्यात मला असा संकेत मिळाला की माझ्या वडिलांना माझ्याविषयी कोणते तरी सत्य ठाऊक आहे. आणि मला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ मला कळायला हवा म्हणून मी अस्वस्थ आहे. मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर जर मला जेजुरीत मिळत असेल तर मी नेवासेला जाणार नाही. आता सांगा,
मी जावं की नाही? म्हाळसा, मी तुला ह्याबद्दल आश्वस्त करतो की तुला जे स्वप्न पडलं आहे त्याचा अर्थ तुला या इथेच जेजुरीमध्येच कळेल. त्यासाठी तुला ही जेजुरी सोडून जाण्याची काहीच आवश्यकता नाही. खरंच? पण मला हे सारं कधी कळेल? आणि गडावर भविष्यात काय घडणार आहे याबद्दल तुम्ही काही बोलला नाही? ह्या नवरात्रीपर्यंत तुला त्याचा प्रत्यय येईल. नवरात्रीपर्यंत ह्या गडावर एक अशी घटना घडेल की ज्यामुळे त्या गतजन्मातील खुणा तुला ठळकपणे मिळू शकतील. असं काय घडणार आहे ज्याने मला सत्य कळू शकेल? मी तुला केवळ हे सांगितले की अशा काही घटना घडतील की ज्यामुळे गतजन्मातील खुणा ठळक होतील. पण त्यामुळे केवळ तुलाच ते सत्य कळेल असे नाही, तर काही गोष्टी बानूच्या देखील हाती लागू शकतात. हे बानू, देव गेलं? हे बानू, अगं इतके दिवस झालं, लय दिवसांनी देव घरला आलं आणि परत गेलं. लागलीस ते माघारी कशापाई गेले असतील ग? कारण माळसाताई नेवासाला जायला निघाले आहेत ती असं कळालं. काय सांगतीस? आणि ते कशापाई? ते काय मला ठाव नाही. हे भानू, मला तर ना काय बी कळणार चाललंय. बघ, देव आलं काय, माघारी परत गेलं काय, म्हाळसा देवी नेवासाला गेल्या ती, हा? मला तर काय बी कळणार झालंय बघ. हे बा, मला ठाव आहे तुला या शब्दाचा लय त्रास होतो आहे, पण तू देवास्ती थांबा असं का नाही म्हणलीस? अरे त्यांनी काय हाती लागणार होतं? त्यांनी माझ्या संग थांबावं असं मला मोह वाटतं. पण मला हे बी ठाव आहे का हात थांबण्यापरीस त्यांनी आता गडावर जाणं जास्त गरजेचं होतं. म्हणून मी आज त्यासनी जा म्हणलं. पंधरवड्यातनं 2 दिवस देव मला भेटत्या, पण आता ते बी भेटणार नाही. अरे मला नुसतं इतकंच वाटतं का माझ्या मनात त्यासनी भेटायची इच्छा आहे, त्यासनी समजावं. बा, त्यासनी हे समजल का र? स्वर्गाधिपतींचं मन आज असं अस्वस्थ का आहे? बानूकडे जाऊन आल्यापासून तुम्ही अस्वस्थ आहात. काय झाले आहे? काही समस्या आहे का? समस्या म्हटली तर आहे, म्हटली तर नाही. मी समजले नाही. माझी कन्या बानू श्री महादेवांची परमभक्त, जिचे ते भाग्यविधाता आहे, जिचा गतजन्म देखील त्यांच्याशी श्री पार्वती देवींशी जोडला गेला आहे. आणि आता तिला ते सत्य जाणून घेण्याची ओढ लागली आहे. हे मला देखील ठाऊक आहे, पण तुम्ही अस्वस्थ असण्यामागे केवळ एवढेच कारण नाही.
देवी, जेजुरीला जाऊन आल्यावर मला कळले की श्री खंडेरायांशी हवे तेव्हा बोलण्याचे, त्यांना हवे तेव्हा भेटण्याचे स्वातंत्र्य बानूला नाही. अत्यधिक काळ तिला आपल्या पतींचा विरह सहन करावा लागतो. तिची अस्वस्थता मला जाणवली आणि म्हणून तिला सहाय्य करण्याचे वचन मी दिले आहे. सहाय्य? पण नेमके काय करणार? कळेल तुला. तुम्ही असे वचन दिलेत, श्री खंडेरायांना कळले तर आत्ताच चांगले झालेले संबंध बिघडतील. याचा विचार तुम्ही तिला वचन द्यायच्या आधी करायला हवा होता, असे नाही का वाटत तुम्हाला? देवी, न्यायशास्त्राच्या चौकटीत जे बसेल तेवढेच सहाय्य मी करणार आहे. तुम्ही निश्चिंत असा. तिला सहाय्य कसे करता येईल या विवंचनेत मी नाही. मी केवळ याचा विचार करतो आहे की बानूला अशी कोणती वस्तू देता येईल ज्याच्यामुळे तिला श्री खंडेरायांशी संवाद साधता येईल, त्यांना हवे तेव्हा बघता येईल. असे मनोवांछित तर केवळ कल्पवृक्षच पूर्ण करू शकतो. कल्पवृक्षाकडे मागणी केली तर सारं काही मिळेल. पण बानूने तुम्हाला तसं काही सांगितलं आहे का? माझ्याकडे नाही, परंतु नारद मुनींकडे तिने आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. आता तिला जे हवे आहे ते मिळवून देण्यासाठी मला कल्पवृक्षाकडे आवाहन करावे लागेल. तुम्ही तिला सहाय्य करत आहात हे चांगलेच आहे, पण तुम्हाला एकच सांगू इच्छिते की तुमच्यामुळे त्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. मी तशी काळजी घेईन. आजवर तुझ्या समोर आलेल्या प्रत्येकाच्या मनात जी काही इच्छा असेल ती तू पूर्ण केली आहेस. तू कल्पवृक्ष आहेस, मनोवांछित पूर्ण करतोस. आज मी माझ्या कन्येच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्यापाशी आलो आहे. माझ्या ज्या कन्येच्या वधाची मी आज्ञा दिली होती, आज तिच्यासाठीच मी तुझ्यापाशी येईन असे मला कधी वाटलेही नव्हते. पण आज तिला माझ्या सहाय्याची आवश्यकता आहे. हे कल्पवृक्षा, माझ्या कन्येच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होईल अशी गोष्ट दे. बानू, तुला हवी असलेली वस्तू मी स्वतः घेऊन आलो आहे. याची चाहूल कोणालाही लागू नये. हे निद्रा देवी, सगळ्यांना आपल्या कवेत